चल नमस्कार. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आज दूध नाहीये तर मी काळा चहा बनवते. कारण आता उद्या दूध आणन नाही, सॉरी, संध्याकाळी घेऊन येईन. कारण संध्याकाळी जाणार आहे ना मार्केटला, तर आपण त्यावेळेस घेऊन येऊ. तोपर्यंत आता काळा चहा बनवते. आता चहा ठेवलेला आहे. आता आज मी फ्रेश नाही झाले ना, तर त्यामुळे मी फ्रंट कॅमेरा नाही चालू करत, फक्त बॅक कॅमेरानेच बोलते. आता सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे आणि मला ख्रिसमसची सुट्ट्या पण लागलेल्या आहे. आणि मग पण तरी थोडं आपलं काही कामं असतेच ना बाकीचे, तर ते करत बसले होते. आणि आज मी यांच्यासाठी ते गिफ्ट मागवलं. म्हणजे गिफ्ट नाही आहे तसं, डेकोरेशनचं आहे. हे आहे, दाखवते ना तुम्हाला बॅग ओपन करून. हे असं बलून हे करायचं, फुगवायचं. आणि हे कर्टन आहे, हे बॅगला लावते ना असं डेकोरेशनच्या वेळेस. आणि हे असं काहीतरी, हे काय कळालंच नाही, स्टारच हे वाटतं काहीतरी, हे असं. आणि हे हॅपी बर्थडे असं, हे असं लिहिलेलं. फोकस का होईना. हे असं आहे, हे असे. आणि हे असे बलून आहे, गोल्डन आणि ब्लॅक. ह्याचा काय वापर आहे मला ह्याचा काहीच कळालं नाही. ह्याचा काय वापर आहे तो, बघते आता काय कसं करायचं. हे आज मी मागवलं होतं, मला हे 185 रुपयाला मिळालं. मिशोवरून मागवलं होतं. आणि मी इथं दुकानात विचारलं ना, तर 400 रुपये सांगितले होते एवढ्या सेटचे पूर्ण. तर मग मी 185ला घेतलं मिशोवरून. आता मस्त त्या दिवशी डेकोरेशन करू. जास्त काय बनवून हाय एवढ्याच डेकोरेशन करून, आहेत तरी भरपूर आहेत बलून असे. तर मग आज आलं मगाशी पार्सल. आता चहा झाला असेल. आता काय चहा ब्लॅक काळा चहा बनवला तर मग ते काय हे नाही, म्हणजे जास्त काय उकळावं नाही लागत ना त्याला. थोडा जरी उकळला तरी चालतो, अजून काय नाही. पण चायपत्ती कमीच टाकते, नाही तर कडवट होऊन जातो. आता चहा पिऊन घेते मी. चहा झाला, पिऊन घेते आता. आणि मग स्वयंपाक पण करेन 5 वाजता. आता काय सुट्टी आहे मला, ख्रिसमसची 3 तारखेपर्यंत आहे. तर आता मग तोपर्यंत निवांत. बाकीची कामं असतेच आपली, तर आवरून घेते. आता भात घातलेला आहे मी. आणि ह्या शेंगा आहे ना, सुक्या बनवते, कारण सकाळची थोडी आमटी आहे. मग ह्याची सुक्की भाजी बनवते. छान होती सुक्की पण, खोबरं वगैरे घालून. पण आता माझ्याकडं खोबरं नाहीये, तर मग मी त्याला शेंगदाण्याचं कूट घालून बघते आज कसं लागतं. इकडच्या शेंगा लय छान चवीला असत्या. इथं आमच्या इथं पण आहे, त्याच्या पण छान शेंगा आहेत. ह्याला एवढं बी नाही आहेत, कवळे आहेत एकदम कवळ्या. हो, कॅमेरा पडला असतात.
आता पटकन आवरून घेते, अजून ड्रेस इस्त्री करायचा आहे आणि मग जाईन 6:15 पर्यंत. आता 5 वाजले, 5:15 झाले. आता ह्याला तिकडे घेते, ह्याला दिला एवढं ठेवून पाण्यात. आता टोमॅटो टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेते. एक टोमॅटो घेते. थोडं भाजून घेतलं की जरा छान लागेल. तर भाकरी काय करायची गरज नाही, सकाळच्या 2.5 चपात्या आहे. मी काय दुपारी जेवले नाही, मी फक्त भातच खाल्ला, त्यामुळं शिल्लक आहे. हे जरा भाजून घेते. मी भातात मीठ टाकलं का नाही लक्षात नाही ना, इकडे म्हटलं तर टाकलं असेल. शेंगदाणे संपलेले आहेत, शेंगदाणे पण भाजून घेते. भाजून ठेवते हे. आता शेंगदाणे भाजले, आता काढून घेते आणखी थोडा वेळ. छान होते. आता भाजी फोडणी देते. नेहमी मी आमटीत हे करते, डाळीची आमटी करून त्यात टाकते. आता थोडस भाजून येते, आता मीठ टाकते. थोडा गरम मसाला. थोडं आपलं लाल तिखट.
शेंगदाण्याचं कूट टाकायची पण गरज नाही. आता पण चालेल. मला चांगलं शिजवून घे. थोडस टाकते शेंगदाण्याच. तर मस्त याला शिजू दे. ह्याला पण झाकून इकडे भांडी धुवून ठेवते पटकन लगेच आणि इस्त्री करून घ्यायची. पटकन इस्त्री करून घ्यायचं तर वेळ झाला. ती भाजी झाली, इकडे भात झाला तर बंद करते. इकडे माझी इस्त्री पण झाली. आता आवरते, थोडा वेळ बसते आणि आवरते. नमस्कार. आता माझं आवरलेलं आहे सगळं. स्वयंपाक पण झाला. स्वयंपाक काय नाही, भाजी आणि सुकी भाजी आणि भात बनवला. तर सकाळची पातळ भाजी आहे थोडी आणि चपाती पण आहे. तर मग आता आवरले. 6 वाजून 10 मिनिटं झालेले. आता उद्याच्या पूजेचे साहित्य आणायचंय तर त्याच्यासाठी निघाले. आता 5:15 वाजता निघाल. देवपूजा पण झाली संध्याकाळची आणि माझी सगळीच कामं आवरली. आणि आजपासून आम्हाला आता सुट्ट्या राहिलेल्या आहेत क्रिसमसच्या. तर 3 तारखेपर्यंत क्रिसमसच्या सुट्ट्या राहतील ऑफिसला. तर मग आता बघू, जमले तर मला ब्लॉगिंग करा. ह्यांना सुट्टी नसते ना मला बाहेर कुठं नाही जाता येत. घरातलंच बनवेल असं ब्लॉगिंग. आणि रविवारी वगैरे असं आहेच, मग नेहमी फिरायला जातो. आणि 31 तारखेला त्यांचा बर्थडे पण आहे, ते पण पाहायला मिळेल तुम्हाला. आणि आता उद्याचं सामान उद्याचं तर उद्यापन करावं लागेल ना, तर मग त्यासाठी मी पुरणपोळ्या बनवणार आहे. तर मग पुरणपोळ्याचं पण साहित्य आणायचंय, सगळंच आणायचं साहित्य, फळं वगैरे जे बी काय काय लागतं ते. आता जाते. आता जमलं तर मी शूट करते, कारण अंधारच असतो ना, त्यामुळे मग काही शक्यतो दिसत नाही. तरी मी प्रयत्न करेन, दुकानात वगैरे मार्केटमध्ये गेले ना तर थोडंफार शूट करेन. मग आल्यानंतर मग भेटूच आपण. तर चला, मग आवरते, थोडा पसारा वगैरे हे करते आणि मग निघते. तर मग आता काय काय आणलास उद्याची पूजा? हे खाऊ, चहा सोबतचा खाऊ, कोथिंबीर खाऊ, फुलं, गजरा, हार, फुलं, गजरा, मोबाईल पण हाय, फळं, 5 फळं. काय किलो फळं नको होते का? ठीक आहे. एक केळी. डझन. हे काय किलो देऊन टाक, होतं ते आपल्या त्यातलं एक तुटलेलं आहे. एक असं इकडं दूध, किराणा सामान, हा थोडं हे असं पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ वगैरे इतकं आणलं. आता मी जरा बॅक कॅमेराने आताच आम्ही सामान घेऊन आलो इतकं सारं. आता ते आमच्या घरमालकीने पण सांगितलं, ते केळं ते काढून द्या, त्यांची वेणी आणि त्यांची एक वेणी त्यांची आणि 1 डझन केळी. ते आता मी देऊन येते जाऊन पटकन आणि मग परत येते. आणि आज भजी आणले, सरप्राईज भजी. कशाचे आहेत?
एक बटाटा भजी, मिरची भजी छान आहेत. मी जरा एक खाल्ला आता, मस्त तिखट आहे. मला यांनी सरप्राईजच दिला आता. आम्ही स्वयंपाक सगळा करून बसले, एवढं खाल्लं. स्वयंपाक आता उद्या थोडाफार राहिलेला शिल्लक. आता खाऊन घेतो आम्ही. ते फ्रेश होते, आम्ही येतो खाऊन. मग आता हे आमच्या शेजारच्या आजीने हा, आमच्या शेजारी पण भाजीवाले आजी राहतात, त्याने शेपूची भाजी आणली होती, मग शेपूची भाजी पण घेतली. मस्त भाजी आहे. बघू आता. हो छान. आता उद्या साफ करून उद्या बनवते सकाळी डब्याला, आहे ना. हो आता साफ करूया दोघ जण मिळून. आता कोथिंबीर केली. हो आता हे चिऊ येऊन गेली आत्ताच. आता करते साफसफाई. झालं चालू. हा, आता आमचं सगळं आवरलेलं आहे, काम वगैरे, जेवण वगैरे, म्हणजे जेवण काम. वगैरे सगळं आवरलं. हा, पण आता हे ही ऑफिसची काम अजून थोडी बाकी आहे. तिला अजून लॅपटॉप चालू करायचंय. चहा आणि मी आता ब्रेड चहा. खातोय. ब्रेड म्हणते काय ना. पाव म्हणते मस्त बन म्हणते वाटतं. हा, आता जेवल्यावर बनवलेला आहे चहा. आणि आता आवरायचं, एडिट करायचे आणि भरपूर अजून काय काय आहे, थोडं पेंडिंग काम करून मग झोपायचं. तर 9:45 वाजले. तर आता उद्या भेटू आपण. गुड नाईट, बाय.